गाडी येते कधी तिथपर्यंत गाडी हो जाते? गाड्या सगळ्या आता बेटा, पण हे असा विषय ना, मॅप दाखवतो वेगळं आणि करतात वेगळं. इथून इथपासून 3 किलोमीटर तो रस्ता आहे. मग काय मॅप 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 हे मॅपच आहे, मॅपच सगळं. कोकण जसं निसर्ग सौंदर्याने भरलं आहे तसंच भरलं आहे काही गूढ रहस्यांनी. त्यातलंच एक गूढ रहस्य म्हणजे इथे कातळ सड्यावर असलेली कातळ शिल्प. आज आम्ही पुन्हा होतो आंब्यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीला याचं एक खास कारण होतं, ते म्हणजे इथे गूढ रहस्यांनी भरलेलं कोकण वेगळ्या नजरेने पाहणं. आम्ही बघायला आलो होतो रत्नागिरीमधील कातळ शिल्प आणि त्यासाठीच आम्ही इथल्या वारसा संशोधन केंद्राला भेट दिली. सुधीरभाई रिसबूड यांनी सुरू केलेलं कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्र म्हणजे रत्नागिरीमधील एक मस्ट व्हिजिट प्लेस आहे. मानवी संस्कृतीची अनेक रहस्य इथे उलगडतात आणि मुळात कातळ शिल्प हा विषय डोक्यात शिरायला इथूनच सुरुवात होते. आणि जर तुम्ही स्पेशली कातळ शिल्प बघायलाच रत्नागिरीमध्ये आला असाल तर इथून तुमचा प्रवास पुढे खूपच सोपा होऊन जातो, कारण की रत्नागिरीतील सर्व कातळ शिल्प इथे डिकोड करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. नंतर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि सर्वात पहिलं आम्ही पाहणार होतो उक्षीमधलं हत्तीचं सुंदर कातळ शिल्प. नमस्कार, मी आता फिरतो आहे रत्नागिरीमध्ये आणि इकडे येण्याचं मेन कारण म्हणजे इकडची कातळ शिल्प बघणं. आंबा, काजू, फणस, समुद्र या पलीकडचं कोकण जे आपल्याला माहीत असून कधी दुर्लक्ष केलंय किंवा आपल्याला माहीतच नाहीये. एक हत्तीचं कातळ शिल्प आहे इकडे आणि हे कातळ शिल्प मला दाखवतोय शुभम. आणि अशी आम्ही 9 कातळ शिल्प एक्सप्लोअर करणार आहे. आणि जे प्राणी आपल्याला कोकणात किंवा ज्या गोष्टी कोकणात दिसल्या आहेत त्याच्या दगडांवर आल्या आहेत, त्याच्या कातळ सड्यांवर आल्या आहेत. एकशिंगी गेंडाचे सुद्धा कातळ शिल्प आपल्याला बघायला मिळतात बऱ्याच ठिकाणी. तर म्हणजे एकशिंगी गेंडा या कोकणात होता. आता तुम्हाला हत्तीचं कातळ शिल्प दाखवतो. सुपर्ब आहे. याचं वैशिष्ट्य काय, त्याचं वैशिष्ट्य हे आहे की हा कुठचा पेपर नाही आहे की कुठचा ब्लॅकबोर्ड नाही आहे की एकदा केलं चुकलंय आता मी ते परत खोडूया असा विषय नाही ना. हा 20 ते 25 हजार वर्षापूर्वी यांनी न चुकता कोणतीही चुकी न करता ही चित्रे इथे रेखाटली आहेत. फिरता फिरता आम्ही आता उक्षीकडून गणपतीपुळ्याला चाललोय आणि गणपतीपुळ्याकडे जाता जाताच तुम्हाला रस्त्याच्या जवळ अजून एक कातळ शिल्प बघायला मिळतंय. आता ते आपण बघतोय. आता हे ज्या चित्रामध्ये ही जी आकृती दिसते आहे हे एकतर आपल्याला मोर समजू शकतो, असू शकते, किंवा मग माझा अंदाज असा लागतोय की एकतर डायनॉसर किंवा कांगारू. कांगारू इथे असायचा प्रश्नच येत नाही की कांगारू म्हणजे भारतात नो चान्स. डायनॉसर असं म्हणतात की किती वर्ष आधी डायनॉसर होता, पण याचे सुद्धा रिलेव्हन्स जे आहेत कातळ शिल्पांचे ते सुद्धा लागताना 20 ते 25 हजार वर्षापूर्वीचे लागत आहेत. सो आपण ह्याला डायनॉसर समजू शकतो का, आणि जर समजू शकतो तर मग एक खूप मोठी अचिव्हमेंट आपल्यासाठी असेल. कारण की ह्या भागात डायनोसर होते आणि ते आपण माणसाने बघितले आहेत आणि माणसाने त्याचं चित्र रेखाटलं आहे तेव्हा, म्हणजे एक 20-25 हजार वर्षापूर्वी. जेव्हा आम्ही बारसू इथलं प्रसिद्ध कातळ शिल्प शोधायचा प्रयत्न केला तेव्हा आमचा खरा कस लागला, कारण की मॅपने आम्हाला रस्ता चुकवला होता आणि आमची अवस्था अशी झाली होती की आता काय करावं. मावशी, इकडे ते हे कुठे आहे, ते कोरलंय ना कातळ शिल्प? कुठची बाग ती तिकडे आहे त्याच्या पुढे. कसं जावं लागेल? आलेल्या वाटते परत जावंच लागेल. परत जावं लागणार? आंबे पुढे मग ते आंबा टॉप लागेल. हा, आणि पुढे कच्चा रस्ता गेलेला आहे खाली तिकडे म्हणजे आंबे टॉपच्या पुढे. हा हा थांब. आले रस्ते परत जायचं एकदा, बस चढावं लागेल. हा ते बरोबर आहे. आणि कातळ शिल्प आहे बघा समोर बघायचं तिथे आहे. ते आंबा दिसतो मोठा, जरा उच्च झाड दिसतंय, दिसतंय तुम्हाला उच्च झाड थोडंसं एकदम तिकडे डोंगर आहे तिकडे. हा तिकडे. आणि कसं जायचं, तुम्ही इथून गेलात बारसू पास केला, हा, बारसू चढाव आहे, आंबा आहे, आंब्यावरून राईट मारायचा, राईट म्हणून कातळ शिल्प. एक तर आम्ही मेन रोडने आत घुसलो पहिले. हा बरोबर आहे. त्या मेन रोडनी परत तिथे जायचं. आलाच ते होतं ना. काय म्हणते ते? अरे आपण जिकडे आत घुसलो बघ
त्याच्यात थोडं पुढे स्टॉप होता, तिकडून आत घुसायचं आहे. ऐक मॅप हे चुकी दाखवतो. असं नाही लक्झरी गेल्या ते बेटा, इथून 55 शीट लक्झरी इथं वळवल्या. काय करू आता हा रस्ता कुठे जातो पुढे? हा रस्ता एवढा फक्त ते फिरव. आमचा घरगुतीचा. आपण जिकडे आत घुसलो ना मेन रोड वरून कच्च्या रस्त्याला, त्याच्या पुढे जायचं. त्यांना समजावू टाकी द्या. दिसते लो? हा. टाकी समोरच यायची आहे पलीकडून. ते बघा धार दिसते, हम्म. तिथून तिथे यायचं परत. गाडी येते कधी तिथपर्यंत? गाडी हो जाते? गाड्या सगळ्या आता बेटा, पण हे असा विषय ना, मॅप दाखवतो वेगळं आणि करतात वेगळं. आता एवढा तुम्ही 3 किलोमीटर इथे आला, म्हणजे आतमध्ये भरपूर आलो आपण. 3 किलोमीटर आहे ते रे बेटा. इथून इथपासून 3 किलोमीटर तो रस्ता आहे. मग काय मॅप 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 हे मॅपच आहे, ते मापच सगळं. मॅप झालंस काय? हा. आता तुमची घरगुती रिक्षा असेल, भाडे नसेल 12 तो घेणार नाही, घरगुती आहे, घरगुती आहे, घरगुती आहे. असू दे, पण नाही तर पैसे घेणार ना आपण मेलो. जर कोकणात तुम्ही फिरताय आणि जर तुम्हाला रस्ते माहीत नाही आहेत तर गुगल मॅपच्या भरोशावर अजिबात फिरू नका. प्रधानमंत्री सांगता स्वदेशीचा वापर करा, गावातल्या लोकांना रस्ता विचारा. कारण की आम्ही आताच गुगल मॅपने फसून 3 किलोमीटर आतमध्ये गेलो, परत 3 किलोमीटर बाहेर आलो, परत तिकडून 3 किलोमीटर आलो, अजूनही आम्हाला काय मिळालं नाही आहे. शोध मोहीम चालू आहे. यात पण एक वेगळीच मजा आहे, कारण की आम्ही आता बारसूचं कातळ शिल्प शोधायला आलो आहे. कारण की शिवम पण इकडे पहिल्यांदाच येतो आहे. पण भाई विचारत जावा लोकांना, हा, कारण की आमच्यासारखं तुम्ही फसाल नाही तर. आणि फायनली बारसूच्या कातळ शिल्पाकडे आपण आलो आहे. भाई हा जो आनंद आहे ना, म्हणजे तुम्ही स्ट्रगल करता खूप बऱ्याच वेळानंतर तुम्ही त्या गोष्टीकडे पोहोचता आणि काय शिल्प आहे यार, काय शिल्प आहे, खतरनाक. भाई हे सगळं भेटण्यासाठी ना थोडं कष्ट घ्यावं लागतं. शुभम, कसा होता प्रवास? खतरनाक. खतरनाक म्हणजे रस्ता हरवला सगळं, म्हणजे हरवलेलं. मध्ये मध्ये आम्ही आशा सोडलेली की आम्हाला भेटेल असं, आणि नंतर आम्हाला हे ते दिसलंय. ह्याचा एक सुंदर शॉट मी तुम्हाला दाखवणार आहे वरून, पण भाई आधी खालून बघून घ्या. दोन वाघ आहेत, एकमेकांवर उड्या मारलेल्या आहेत. हे बघा, हे साधारणतः जे चित्र आहे ना, कदाचित 2 वाघांची आपल्या टेरिटरीसाठी होणारी लढाई असं मला वाटतंय. आणि त्याच्यामध्ये एक माणूस आहे जो या दोन्ही वाघांच्या मध्ये आहे. काय आहे आणि काय करून ठेवलं आहे त्या युगात, अचंबित करणार आहे, अचंबित. असेल रे तेव्हा. कसं हे एवढं केलंय कळत नाही आहे, पण या गोष्टी कोकणात अनुभवणं खूप गरजेचं आहे. हा आपला अमूल्य ठेवा आहे जो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. आपल्याकडे काय होतं आणि आपण किती श्रीमंत आहे हे दाखवत आहे. हे बारसू ठिकाण आहे जे खूप चर्चेत होतं रिफायनरीला घेऊन. तुमच्या आधी 5-9 किलोमीटर. पण काय गरज आहे यार, तुम्हाला अशा ठिकाणी रिफायनरीज वगैरेची काय गरज आहे जिथे हा असा ठेवा आहे जो 20-25 हजार वर्षापूर्वीच्या या गोष्टी. आता आम्ही आलो आहे देवाचे गोठण म्हणून, रत्नागिरीमध्ये सोलगाव आहे तिकडे. हे पण आम्ही खूप शोधलं आता चाललो आहे आणि गाव एकदम शांत दिसतं आहे. गावात कुणीच नाही आहे, मला वाटतं आमच्या तिघांशिवाय गावात कुणीच नाही आहे. एक सुंदर वडाचं झाड आहे इथे. गाव एकदम सामसूम वाटत होतं आणि कातळ शिल्पाबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मग आम्ही अशी व्यक्ती शोधत होतो जी आम्हाला त्या कातळ शिल्पाचा पत्ता नीट सांगू शकते. आणि त्यात आमची भेट झाली शेलार काकांसोबत. आणि ते शेलार काका स्वतः आमच्यासोबत ते कातळ शिल्प दाखवण्यासाठी सड्यावर आले. इथे आमच्याकडे जे जागतिक ह्याला आता युनेस्कोमध्ये. युनेस्कोमध्ये जाणार आहे, म्हणजे त्यांची प्रोसेस चालू आहे. हां, तर ते असं हे जगातलं चमत्कारिक असं हे एकच आहे इथे ह्या देवाच्या गोठण्यामध्ये. ओके. आता आपण जे चालत आलो ना, हा. ही घाटी ही तिथे एंड झाली. आणि इथे आमचं हे देवस्थान जे आहे ना भार्गवराम गोवर्धनेश्वराचं, इथे पालखी बसते. समोर चौक बांधलेला आहे ना इथे देवाचे गोठणे, देवाचे गोठणे आहे. भार्गवराम मंदिर देऊळवाडी. एक्झॅक्ट लोकेशन आहे ना, भार्गवराव मंदिर देऊळवाडी, देवाचे गोठणे, रावणाचे कातळ. रावणाचे कातळ. याला रावणाचे कातळ बोलतात. Yes. रावणाचे कातळ. हे इथलं स्थानिक नाव आहे रावणाचे कातळ. म्हणजे त्याची पूर्ण नोंद पण तशीच आहे, रावणाचे कातळ. रावणाचे कातळ अंदाजाने असं आहे की 35,000 वर्षापूर्वीच आहे. हो हो, 35,000 वर्षापूर्वीचं ते कातळ. म्हणजे विचार करा काय डोकं लावलं असेल, काय तेव्हा बनवलं असेल. लोक होते त्यावेळेला, किती ज्ञानी होते आपल्यापेक्षा. आता
तर माझ्या हातात हे 2 कंपास आहेत आणि ह्यांच्या बघू शकतो मी दिशा एक्झॅक्ट दाखवते दोन्ही पण कंपास. म्हणजे आता हेच आपले कंपास आपण हे जे रावणाचं चित्र आहे याच्यावरती ठेवणार आहे आणि आपण बघणार आहे की इथे काय होतं इथे. हे बघा मी इथे याला 0वर सेट केलं आहे आणि हा बरोबर सेट केला आहे, हा दिशा दाखवतोय. पण हा इथे स्टेबल होऊ शकत नाही आहे. ह्याला मी कितीही स्टेबल करायचा प्रयत्न केला. हे बघा शुम जरा मागे. हे बघ कातळ शिल्पांचा शोध घेत आपण रत्नागिरीमध्ये फिरतोय आणि आपण आलो आहे एका नवीन गावात. त्याचं नाव आहे कोळंबे म्हणून. इथे पण एक छोटासा कातळ शिल्प आहे. म्हणजेच जुन्या युगाच्या काही खुणा ह्या गावात सुद्धा आहेत. शुभम, हे रस्त्यापासून जवळच मिळते ना आपल्याला? एकदम जवळ, मेन रोड पासून थोडं आतमध्ये यायला बरंच मोठं दिसतंय रे. पण बऱ्यापैकी मोठा आहे. येस. ओ, हा कोणतरी एक सांबार वगैरे ते काढलेला आहे. हरकत दिसते. त्याला टिकवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही गुजरातवरून आलात आणि डायरेक्ट तेवढ्या चिऱ्यावर चढलात हे बघायला. हे तर आपल्याला क्लिअर कट कळते आहे की एक ह्युमन फिगर आहे. हा माणूस आहे, माणसाच्या बाजूला काहीतरी आहे. सो माणूस तर क्लिअर कट कळतोय. आणि काय सुंदर त्याची पावलं वगैरे बघा काय सुंदर काढली आहे तिथे. ही पण माणसाचीच प्रतिकृती आहे. पण हा माणूस वेगळा दिसतोय आणि हा माणूस वेगळा दिसतोय. तर याचे रिझन्स काय आहेत हे आता कोणीच सांगू शकणार नाही. कारण की ह्याला किती डिकोड करणार, करून आपण नाही करू शकत डिकोड. पण मला आवडलेलं सगळ्यात म्हणजे हे चित्र. म्हणजे तुम्ही बघाल ना तर हा मांडीचा शेप वगैरे पण प्रॉपर काढला आहे. छोटी शेफ्टी, हा एक हरिण आहे. आमची खरी परीक्षा झाली ती कशेळीचं कातळशिल्प शोधताना. कशेळीचं हे 52 फुटाच्या हत्तीचं कातळशिल्पाचं लोकेशन तुम्हाला कुठेच सापडत नाही. यूट्यूबवरच्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन ते कातळशिल्प शोधायला आम्ही कशेळीच्या कातळसड्यांवर फिरत होतो. रस्त्यामुळे आता आम्ही डिसिजन घेतला आहे की आम्ही गाडी इथेच ठेवणार आहे आणि आम्ही चलते चालत चाललोय. टांगा बोलवलाय. टांगा म्हणजे आमच्या 2 टांगा. फायनली कशेळीच्या कातळ शिल्पाकडे आलेलो आहे. सगळं क्रेडिट शिवमला आता आहे. आता दांडका घेऊन फिरतोय, कोण प्राणी बिणी आला तर. पण भाई आम्ही त्या आलो आहे. आता समोरून काय दिसत नाही, पण बघायचं आम्हाला आज जाऊन की नक्की काय काय आहे ते. ह्या गोष्टीसाठी अट्टहास केला होता. एक मोठं कातळ शिल्प तिकडे आहे, पण प्रीतीला इथे पण एक दिसलाय. आणि हा कोणता प्राणी आहे माहीत नाही, सांगता येत नाही. कदाचित हा एखादा डुक्कर वगैरे असू शकतो. पण मेन कातळ शिल्प तिकडे. बघूया आपण तिकडे काय आहे. भाई हा प्रचंड मोठा आहे. म्हणजे कोणीतरी सांगितलेलं की कोकणात मिळालेल्या कातळ शिल्पांपैकी सगळ्यात मोठं कातळ शिल्प हे कशेळीमध्ये आहे. कारण आम्ही सगळी कातळ शिल्प आहेत ना जनरली बघून समजतात की काय आहे, पण या कातळ शिल्पाला खालून तुम्ही नाही बघू शकत. चला आपण याला आता डिकोड करूया ड्रोनच्या माध्यमातून. कारण की असं तर हे चित्र नाही समजत आहे. पण भाई मिळालं. चालत आलो. ज्या बऱ्याच लोकांना विचारत होतो इकडे कातळ शिल्प कुठे आहे, तर इकडच्या लोकांनाच माहिती नव्हतं की कातळ शिल्प कुठे आहे ते. भैया अमेझिंग आहे, अमेझिंग. म्हणजे या 2-3 दिवसात मी फिरतो आहे, कातळ शिल्प बघितली, बऱ्याचशा ठिकाण बघितल्या रत्नागिरीमधल्या. पण हा चमत्कार बघून अक्षरशः आमचे डोळे फिरले आहेत. कोकणातील कातळशिल्प आज सगळ्याच जगाला जवळपास माहिती होत आलेली आहेत. परंतु कातळशिल्पाच्या पलीकडे जाऊन काही पाहणं किंवा काही अनुभवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण कातळशिल्प हे जर आपण पाहायला गेलो तर कदाचित ती नुसतीच चित्र आहेत, पण त्या चित्रांच्या पाठीमागे गेल्या हजारो लाखो वर्षांचा इतिहास लपलेला आहे. आणि हा इतिहास समजून घेणं आणि तो आकलन करणं ही खूप महत्त्वाची आणि काळाची गरज आहे. खरं तर बऱ्याच वेळेला असं होतं की कुठेतरी आपण जाहिरात पाहतो, कुठेतरी पेपरमध्ये पाहतो, कुठेतरी टी व्हीवरती पाहतो आणि आपण कातळशिल्प पाहायला जातो. पण कातळशिल्प पाहत असताना कातळशिल्पाचं त्याचं वय
त्याच्यातला आशय विषय, त्याच्यातल्या कलाकृती ह्या सगळ्या समजून घेण्यासाठी मी असं सगळ्यांनाच आव्हान करेन की रत्नागिरीमध्ये आज आम्ही इथे रिसर्च सेंटर सुरू केलेलं आहे आणि ह्या रिसर्च सेंटरमध्ये एक छोटंसं गॅलरी आहे की ज्या गॅलरीमध्ये हा कातळशिल्प आणि कातळशिल्पांच्या पाठीमागचे असलेले वेगवेगळे पैलू तुम्हाला उलगडून पाहता येतात किंवा इथे सांगितले जातात. त्याचबरोबर कातळशिल्पांचं वय ठरवत असताना आपल्याला वेगवेगळ्या पुराव्यांची गरज असते किंवा पुराव्यांच्या आधारे कातळशिल्पांचं वय ठरवलं जातं. त्याच्यातले काही पुरावे तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळतील. खरं तर कातळशिल्प असून दे किंवा कोकणही असून दे हे पाहण्याचं ठिकाण नसून हे अनुभवण्याचं ठिकाण आहे आणि हा अनुभव घेण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी सगळ्यांनाच आव्हान करेन तुम्हाला की हा आपला एक समृद्ध असा एक वारसा ठेवा आहे. हा वारसा ठेवा जतनाच्यासाठी आपण सर्वांनीच आमच्या ह्या कार्यामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.